एक मिनिट रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. आजच्या पार्टला सुरुवात करूया आपण. आवाज वगैरे व्यवस्थित आहे का एकदा फक्त कन्फर्मेशन द्या मला. आवाज ओके आहे का सांगा. आवाज येतोय का प्रणव, आवाज येतोय का? येस सर, येतो सर. सुरुवात करू आपण. कालचा याच्यामध्ये एक महत्वाचं राहिलेलं होतं बॅक्टेरियाच्या बेसिक मध्ये फ्लॅजेलर अरेंजमेंट. ठीक आहे, फ्लॅजेलर अरेंजमेंट मध्ये जे 5-6 प्रकारचे आहेत ते पाहू थोडक्यात आपण. आता अट्रिकस म्हणजे काय? अट्रिकस ज्यात नावच इंडिकेट करतं की ज्याला बिलकुल फ्लॅजेला नाहीये, म्हणजे मुवमेंट करण्यासाठी कुठलाच ऑर्गन नाहीये. त्याच्यानंतर मोनोट्रिकस, फ्लॅजेला नाहीये. त्यानंतर मोनोट्रिकस म्हणजे काय? सिंगल फ्लॅजेला आहे असं या डायग्राम मध्ये पाहून घ्या. एक सिंगल फ्लॅजेला आहे. त्यानंतर ऍम्फिट्रिकस मध्ये सिंगल फ्लोरल फ्लॅजेला असेल दोन्ही एंडला. या डायग्राम मध्ये आपण पाहतो दोन्ही साइडला काय सिंगल फ्लॅजेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सिफॅलोट्रिकस म्हणजे अ बंच ऑफ फ्लॅजेला ऍट वन एंड, एका एंडलाच फक्त फ्लॅजेला असेल. त्याच्यानंतर घ्यायचे लोफोट्रिकस म्हणजे काय? अ बंच ऑफ फ्लॅजेला ऍट बोथ द एंड. या सिक्वेन्सनी पाठ करायचे तुम्हाला, लक्षात राहू द्या. लास्ट आहे पेरिट्रिकस म्हणजे काय? सगळ्या बॉडीला, या डायग्राम मध्ये पाहून घ्या, पूर्ण बॉडीला काय फ्लॅजेलर अरेंजमेंट आहे. या सिक्वेन्सनी लक्षात घ्या. अट्रिकस, मोनोट्रिकस, ऍम्फिट्रिकस, सिफॅलोट्रिकस, लोफोट्रिकस आणि पेरिट्रिकस. तर हा सिक्वेन्स तयार करा. म्हणजे कुणाला नाहीये, एक आहे दोन्ही एंडला, बंच आहे एका एंडला, बंच दोन्ही एंडला आणि पूर्ण बॉडीवरती. तर या सिक्वेन्सने तुम्हाला काय करायचे ते पाठांतर करायचे. अशा प्रकारे लक्षात येण्यासाठी लक्षात घ्या. कालच्या इथपर्यंत आपण पाहिलं होतं. तर आता आजचा जो महत्वाचा पार्ट आहे तो आपण चालू करतोय. ती म्हणजे बॅक्टेरियल सेलची डायग्राम. यावरती क्वेश्चन तुम्हाला जर विचारला गेला तर जास्त डीप मध्ये नाही विचारलं जाणार, तरी आपण खूप डीप मध्ये या टॉपिकला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता सगळ्यात सुरुवातीला आता मी डायग्राम काढतोय. आपल्याकडे फोटो पण आहे, पण डायग्राम मध्ये तुम्हाला या डायग्राम वरून थोडस लक्षात येईल की कशी कशी बॅक्टेरियाचे डायग्राम कुठल्या कुठल्या पार्टला काय म्हणतात. तर हे थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल. आता जसं जसं मी डायग्राम ड्रॉ करत चालणार आहे, सायमल्टेनियसली तशी डायग्राम तुमच्याकडेही असली पाहिजे. ठीक आहे. आता ही सगळ्यात इनर मोस्ट लेअर तिला आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन. आता इनर मोस्ट सेल मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे? ही सगळ्यात महत्वाची. हिच्यामध्ये इम्पॉर्टंट काय काय मी ते तुम्हाला सांगतोय. ही जी काही सेल मेम्ब्रेन आहे फॉस्फोलिपिड आणि प्रोटीनची बनलेली आहे. कशा कशाची? फॉस्फोलिपिड्स आणि प्रोटीन. ही लेअर जी बनलेली आहे फॉस्फोलिपिड आणि प्रोटीनची. आणि हीच फक्त कशी आहे? लिव्हिंग लेअर आहे. लिव्हिंग लेअर इन बॅक्टेरियल सेल. ठीक आहे. हिच्याबद्दल एवढं महत्वाचं आपण डिटेल मध्ये पुन्हा पाहणारच आहोत. त्याच्यानंतर दुसरी लेअर, याच्यासोबतच दुसरी एक लेअर अशी ड्रॉ करा तुम्ही. ही दुसरी लेअर जिला आपण म्हणतो सेल वॉल. ठीक आहे, सेल वॉल. ही कुठली आहे? ही सेकंड लेअर आहे किंवा मिडल लेअर पण हिला म्हणू शकतो आपण. ही कशाची बनलेली आहे? ही बनलेली आहे पेप्टिडोग्लायकॉन. ही बनलेली आहे पेप्टिडोग्लायकॉनची बनलेली आहे, बरोबर.
त्यानंतर पेप्टिडोग्लायकॉन म्हणजे जसं ज्याला आपण म्हणतो म्युरॅमिक ऍसिड, म्युरिन किंवा म्युरॅमिक ऍसिड पण त्याला म्हणतो. पेप्टिडोग्लायकॉन म्हणजे काय, ग्लायकॉन प्लस पेप्टिड, याचा अर्थ काय होतो, ग्लायकॉन प्लस पेप्टाइड बॉन्ड, पेप्टिड तयार होतं. हे दुसरी लेयर. त्यानंतरची तिसरी लेयर जी आहे तिसरी लेयर आपण ड्रॉ करतोय लेयर बाय लेयर, लक्षात घ्या. ही झाली तिसरी लेयर आणि या लेयरलाच आपण काय म्हणतो, ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स. ठीक आहे, हे ग्लायकोकॅलिक्स झाली. आणि ही कशी आहे, ही आउटर मोस्ट. आता पहिली लेयर जी इनर मोस्ट लेयर जिला म्हणतो ती सेल मेम्ब्रेन आहे, मिडलची लेयर ही ती सेल वॉल आहे, आणि तिसरी जी आउटर मोस्ट आहे ही ग्लायकोकॅलिक्स आहे. आता हे ग्लायकोकॅलिक्स मेम्ब्रेनचं सगळ्यात महत्वाचं फंक्शन आपण पाहणार आहोत. ही ग्लायकोकॅलिक्स म्हणजेच काय, याचे दोन महत्वाचे पार्ट असतात. ग्लायकोकॅलिक्स म्हणजे दोन पार्ट याचे महत्वाचे. एक म्हणजे एक तरी लूज असेल आणि दुसऱ्या पार्ट मध्ये ही कशी असेल, टफ असेल. एकतर लूज असेल किंवा टफ असेल. लूज कशाची बनलेली आहे, लूज जर असेल तर ती बनलेली आहे पॉलिसॅकराइडची. लूज जर लेयर असेल तर ती आहे पॉलिसॅकराइडची, आणि जर टफ लेयर असेल तर ती आहे पॉलिसॅकराइड प्लस डी ग्लुकॅमिक ऍसिड. पॉलिसॅकराइड तर याच्यामध्ये आहेतच, प्लस त्याच्यामध्ये काय, डी ग्लुकॅमिक ऍसिड. ग्लुकॅमिक ऍसिड. ठीक आहे, म्हणजेच ही जी टफ लेयर आहे, ही टफ लेयर रिलेटेड करते कॅप्सूल फॉर्मिंग बॅक्टेरिया. म्हणजे ही टफ लेयर म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, हेच म्हणजे कॅप्सूल आहे. काही पॅथोजेनिक बॅक्टेरिया जे आहेत, म्हणजे जवळपास सगळेच पॅथोजेनिक बॅक्टेरिया हे काय करतात, कॅप्सूल फॉर्मेशन करतात. आणि नॉन पॅथोजेनिक जे बॅक्टेरिया असतात ते काय करतात, लूज लेयर फॉर्मेशन करतात. हे ग्लायकोकॅलिक्स बद्दल. आता हे झाल्या तीन लेयर. इनर मोस्ट ला काय म्हणतो आपण, सेल वॉल, जी कशाची बनलेली आहे, फॉस्फेट आणि प्रोटीनची. ती सगळ्यात आउटर इनर मोस्ट लेयर आहे आणि लिव्हिंग ऑर्गन लेयर म्हणतो आपण तिला. त्यानंतर मिडलची जी आहे ती सेल वॉल, जी कशाची बनलेली आहे, पेप्टिडोग्लायकॉनची, ज्याला म्युरॅमिक ऍसिड पण म्हणतो आपण, किंवा ग्लायकॉन. आणि याचं पेप्टिडोग्लायकॉन म्हणजे काय, ग्लायकॉन प्लस पेप्टाइड. ओके, हे झालं लेयर बद्दल. आता याच्या आउटर कव्हरिंगचे काही पार्ट आपण पाहणार आहोत. त्यामध्ये तीन महत्वाचे पार्ट जे की अटॅच असतात याच्यावरती. आता सेल वॉल पासून जो एक पार्ट निघतो, ठीक आहे, हा पार्ट, आणि यापासून जे मुवमेंट होते तिला आपण काय म्हणतो, फ्लॅजेला. ठीक आहे, ही झाली फ्लॅजेला. फ्लॅजेला कशाच फंक्शन करते, मोमेंटचं. म्हणजे एका प्लेसवरून बॅक्टेरियाला दुसरीकडे जायचं असेल तर तिथं कुठला रोल प्ले होतो, फ्लॅजेलाचा. दुसरं महत्वाचं एक यामध्ये असतं, थोडक्यात छोटं एक स्ट्रक्चर असतं, तिला आपण म्हणतो पिली. ही पिली कशासाठी यूज केली जाते, ऍज अ सेक्शुअल ऑर्गन. पिलीचं फंक्शन काय आहे, जेव्हा ही कुठं हेल्प करते, मग कॉन्जुगेशन जे असतं आपलं म्हणजे बॅक्टेरियाचं कॉन्जुगेशन जे असतं, त्या कॉन्जुगेशन प्रोसेस मध्ये ही पिली हेल्प करते. म्हणजे ज्यावेळेस सेक्स ब्रिज फॉर्मेशन होतं, आपण रिप्रोडक्शन मध्ये पाहणार आहोत बॅक्टेरियाचं सेक्स ब्रिज वगैरे कसा फॉर्म होतो. तर ते सेक्स ब्रिज फॉर्म होताना पिली ही अटॅचमेंटचं तिथं काम करते, किंवा त्या दोन्ही ब्रिज मधलं काम ही पिली करत असते. ठीक आहे, हे झालं पिलीचं फंक्शन. आणि तिसरा पार्ट जो या एक्सटर्नल कव्हरिंग वरती जो तिसरा पार्ट राहतो, तो तिसरा पार्ट आपण पाहूया थोडक्यात. तेवढं क्लिअर दिसत नसेल, येलो कलर आहे, असं छोटे 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 याला हेअर लाईक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, 2च मिनिटात मी हे पूर्ण कव्हर करतो, कारण अगोदर पण मी डायग्राम काढून ठेवली असती, पण तुम्हाला ते स्ट्रक्चर लक्षात आलं नसतं. आता या पार्टला आपण काय म्हणतोय, फिमरी.
ठीक आहे, नाव मी दुसऱ्या कलरनी देतो त्याला. याला आपण काय म्हणतो, फिम्ब्रीज. फिम्ब्रीज. आता याचं फंक्शन काय आहे, याचं फक्त अटॅचमेंट. याचं फंक्शन काय, अटॅचमेंट. आता तीन महत्वाचे फंक्शन्स आपण जे पाहिलेत. पहिलं फ्लॅजेला पाहिली, फ्लॅजेलाचं फंक्शन काय आहे, मुवमेंट साठी. त्यानंतर पिली पाहिली, किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो, सेक्स पिली पण म्हणतात. याला काही पुस्तकांमध्ये असं पण उच्चार आहे यामध्ये, सेक्स पिली म्हणजे सेक्शुअल ऑर्गन म्हणून यूज केलं जातं, जे की कॉन्जुगेशन रिएक्शन मध्ये, कॉन्जुगेशन रिप्रोडक्शनच्या प्रोसेस मध्ये. आणि तिसरा पार्ट जो आहे यामध्ये अटॅचमेंटचा, तो आहे फिम्ब्री, जिचं फंक्शन काय, ती अटॅचमेंट साठी. म्हणजे एका बॅक्टेरियाला दुसऱ्या बॅक्टेरिया किंवा होस्ट सरफेसला जर अटॅच व्हायचं असेल तर ही फिम्ब्री काय करल, तिचा सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करल. ठीक आहे. त्यानंतर आता यामध्ये दोन महत्वाचे स्ट्रक्चर फॉर्म होतात. एक अशा प्रकारचा असेल, किंवा मग दुसरं यापैकी थोडं सेम स्ट्रक्चर असेल, पण त्याचा आकार जो आहे तो थोडासा मोठा आकार असेल. ठीक आहे, अशा प्रकारचा. तर हे झाले मेसोझोम्स. हे काय आहे, मेसोझोम्स. हे दोन्ही बी काय आहेत, मेसोझोम्स. मेसोझोम्स. आता हे मेसोझोम जो असतात ना, हे परत दोन प्रकारचे मेसोझोम्स असतात. एक म्हणजे पेरिफेरल आणि दुसरा असतो सेंट्रल. पेरिफेरल कशासाठी यूज केला जातो, रिस्पायरेशन साठी. पेरिफेरल यूज केला जातो रिस्पायरेशन. आणि हा सेंट्रल मेसोझोम जो असतो हा यूज केला जातो जनरली डीएनए रेप्लिकेशन साठी. डीएनए रेप्लिकेशन. ठीक आहे. तर हे दोन महत्वाचे मेसोझोमचे पार्ट. एक तर पेरिफेरल असेल, जो की रिप्रोडक्शन साठी यूज केला जाईल, आणि दुसरा रिस्पायरेशन साठी यूज केला जाईल. आणि दुसरा असतो सेंट्रल, जो की डीएनए रेप्लिकेशन साठी यूज केला जाईल. ठीक आहे. तर हे दोन महत्वाचे. त्यानंतर याच्यामध्ये जो हे स्ट्रक्चर जे दिलेले आपण, याला काय म्हणू आपण, डीएनए. हे जे काही स्ट्रक्चर यामध्ये फॉर्म झालेले, हे काय आहे, सिंगल डीएनए. सिंगल डीएनए. सिंगल डीएनए किंवा मग डबल स्टँडर्ड डीएनए. डबल स्टँडर्ड डीएनए. सर्क्युलर पण याचं नेचर असतं. आणि यामध्येच काय असतात, न्यूक्लिआइड. यामध्येच काय असतं, न्यूक्लिआइड प्रेझेंट असतात. हे झालं स्ट्रक्चर रिलेटेड. त्यानंतर इथे एक अशा प्रकारचा पार्ट असतो बॅक्टेरियाचा, डायग्राम मध्ये तुम्ही पाहणारच आहात. इथं अशा प्रकारचं काही फूड जे असतं ते स्टोअर केलेलं असतं. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. याला आपण म्हणतो रिझर्व फूड. या स्ट्रक्चरला नाव काय, रिझर्व फूड. जे की आपण म्हणतो ना, कुठल्या फॉर्म मध्ये, कुठल्या पार्ट मध्ये फूड रिझर्व करून ठेवतो, तर अशा या फॉर्म मध्ये बॅक्टेरियल सेल काय करते, फूड रिझर्व करून ठेवते. आणि लास्टचा जो पार्ट आहे यामधला, जो की आपल्याला महत्वाचा आहे, तो म्हणजे असं डॉट लाईक स्ट्रक्चर यामध्ये तयार झालेले असतात. पूर्ण याच्यामध्ये हे डॉट लाईक स्ट्रक्चर म्हणजेच रायबोझोम्स. रायबोझोम्स. तर या रायबोझोम्सलाच काय म्हणतो आपण, किंवा रायबोझोम जे असतात ते किती एसचे असतात इथे, हे असतात 70 एसचे, 70 सेगमेंटेशनचे. ठीक आहे. तर हे झालं बॅक्टेरियाच्या सेल रिलेटेड. बॅक्टेरियाच्या सेल रिलेटेड काही यामध्ये अडचण असेल ना तर पटकन विचारा मला. परत एकदा मी रिवाइज करतोय बॅक्टेरियाचे पूर्ण स्ट्रक्चर.
वेट फॉर अ सेकंड. पूर्ण स्ट्रक्चर काय करू आपण एकदा रिवाइज करून घेऊ. आता लक्षात घ्या, ही रेड कलरची जी मार्जिन दिसते सगळ्यात इनर मोस्ट लेअर ती सेल मेम्ब्रेन आहे. ती कशाची बनलेली आहे, फॉस्फेट आणि प्रोटीनची. त्यानंतर दुसरी लेअर आहे सेल वॉल, जी पेप्टिडोग्लायकॉनची बनलेली आहे. ते पेप्टिडोग्लायकॉन म्हणजेच काय, ग्लुकॅन किंवा प्लस पेप्टाइड. त्यानंतर तिसरी लेअर आहे जी ग्लायकोकॅलिक्स म्हणतो आपण तिला. ती लूज असते आणि टफ असते, दोन प्रकारची असते. लूज जर असेल तर ती पॉलिसॅक्राइडची असते, जी की नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया मध्ये असते. टफ जी असते ती पॉलिसॅक्राइड लेअरची असते, जीच डिग्लुकॅमिक ऍसिड पण तिथं प्रेझेंट असतं, त्यामुळे ती कशी असते, टफ्स असते. आणि ही लेअरच काय करते, कॅप्सूल फॉर्म करते किंवा हिलाच कॅप्सूल फॉर्मिंग लेअर म्हणतो आपण. त्याच्यानंतर तीन महत्वाचे पार्ट पाहिले आपण. एक म्हणजे फ्लॅजेला, जी की मोमेंट साठी यूज केली जाते. दुसरं ही पिली, जिला सेक्स पिली पण म्हणतो, ती सेक्शुअल ऑर्गन ऍज ऍक्ट्स ऍज अ सेक्शुअल ऑर्गन, जी कॉन्जुगेशन मध्ये यूज होते. आणि तिसरं पाहिलं येलो कलरचं, जी काही फिमरी, जी काय करते, होस्ट बॉडीला अटॅच करण्यासाठी, अटॅचमेंटसाठी यूज केली जाते. त्यानंतर आपण पाहिला मेसोझोम्स पाहिले. मेसोझोम दोन प्रकारचे, पेरिफेरल असतात जे की रेप्लिकेशन रेस्पायरेशन साठी यूज केले जातात, आणि दुसरे जे असतात ते सेंट्रल असतात, जे की डीएनए रेप्लिकेशन साठी यूज केले जातात. त्यानंतर यामध्ये एक स्ट्रक्चर पाहिलं ते सिंगल स्टँडर्ड, डबल स्टँडर्ड डीएनए पाहिला, सर्क्युलर न्यूक्लियाइड किंवा त्यामध्ये. त्यानंतर आपण लास्ट स्ट्रक्चर पाहिलं रायबोझोम्स, जे की 70S टाइपचे रायबोझोम्स इथे असतात. हॅव क्लिअर? पटकन एकदा सांगा मला, इथपर्यंत क्लिअर आहे का? पटकन एकदा सांगा मला. येस सर. ओके, नेक्स्ट पार्ट पाहूया आपण याचा आता. ठीक आहे, आता हेच पाहिलंय आपण, पण हे आता थोडं डायग्रामॅटिक डायग्राम ड्रॉ करून दाखवलं. तशीच डायग्राम तुम्ही ड्रॉ केलेली असेल, नसेल केलेली तर परत व्हिडिओ पाहून करून घ्या. यामधलं पूर्ण स्ट्रक्चर आपण डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. आता सेल एनव्हलप, ठीक आहे. आता प्रत्येक याच्यामध्ये मी डायग्राम ठेवलेली आहे, कारण तुम्हाला ती डायग्राम ठेवायची की ही डायग्राम ठेवायची समजण्यासाठी मला सांगा, कारण त्या स्ट्रक्चर वरती आपल्याला आणखी एक्सप्लेन करायचंय. हीच ठेवूया, कारण इकडे लिहिता येईल मला यावरती. चला, तर यामध्ये ना आता सेल मेम्ब्रेनचा जर विचार केला किंवा सेल एनव्हलपचा जर आपण विचार केला, तर तीन प्रकारचे एनव्हलप आपण पाहिले. एक कुठला, ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स जिला आपण काय म्हणतो, आउटर मोस्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी आहे सेल वॉल, ही कसली आहे, मिडल आहे. तिसरी आहे सेल मेम्ब्रेन, ही कुठली आहे, इनर मोस्ट आहे, इनर मोस्ट लेअर आहे. त्यानंतर ग्लायकोकॅलिक्सचा जर आपण विचार केला तर यामध्ये दोन पार्ट आहेत, एक म्हणजे लूप्स आणि दुसरी असते टफ. ही टफ, ही लूज जी असते ही कशाची असते, पॉलिसॅक्राइड्सची. आणि ही कशामध्ये फॉर्म होते, नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियामध्ये. ठीक आहे. आणि टफ जी आहे ही कुठं फॉर्म होते, ही कशा कशाची असते, पॉलिसॅक्राइड आणि डी ग्लुटॅमिक ऍसिडची असते. आणि यालाच आपण काय म्हणतो, टफ असल्यामुळं कॅप्सुलेटेड बॅक्टेरियामध्ये असते, किंवा जिला किंवा सिंपल याच्यामध्ये ऑल दी पॅथोजेनिक बॅक्टेरिया, जे की डिसीज क्रिएट करतात, तशा सगळ्या बॅक्टेरियामध्ये ही लेअर फॉर्म होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरी मिडल लेअर जी आपण पाहिली सेल वॉल, तर ही सेल वॉल जी असते पेप्टिडोग्लायकॉनची असते, ज्यालाच आपण म्युरिक म्हणतो किंवा म्युरेमिक ऍसिड पण म्हणतो. म्युरिन म्हणजेच काय, पेप्टिडो म्हणजे काय, ग्लायकॉन प्लस पेप्टिड. पेप्टिड म्हणजेच काय, थोडक्यात अमायनो ऍसिड जे असतात, अमायनो ऍसिड, त्यालाच आपण काय म्हणतो, पेप्सिड. आणि ग्लायकॉन जे असतात ना, हे दोन प्रकारचे अमायनो ऍसिड्स असतात, अमायनो ऍसिडच असतात ते पण. एक म्हणजे NAG
आणि दुसरा असतो NAM. हे NAG आणि NAM काय आहेत हे डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. हे झालं सेल वॉल रिलेटेड. या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन जो विचारला जाऊ शकतो तर तो विचारला जाऊ शकतो सेल वॉल कशाची, सगळ्यात बेसिक क्वेश्चन जर विचारला तर कुठल्या याची तयार झालेली आहे, त्याच्यानंतर ग्लायकोकॅलिक्स आणि सेल वॉल मेम्ब्रेनचा आउटर मोस्ट कुठली आहे, इनर मोस्ट कुठली आहे ते पण विचारलं जाऊ शकतं. कॅप्सूल फॉर्मिंग लेअर कुठली आहे हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर इथपर्यंत या सेल वॉल रिलेटेड. त्यानंतर दुसरा जो पार्ट आपण पाहणार आहे सेल वॉलचाच, सेल वॉलच्या डिटेलच आपण पाहणार आहे. आता या सेल वॉल वरून काय ठरलं जातं, सेल वॉल वरून काय केलेले 1884 मध्ये क्रिस्टियन ग्राम यानं काय केलेले, ग्राम स्टेनिंग दिलेली आहे. ग्राम स्टेनिंग म्हणजे कुठला पॉझिटिव्ह आहे, आणि ह्या ग्राम स्टेनिंगनेच काय केलेले बॅक्टेरियाला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. एक म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह आणि दुसरा पार्ट म्हणजे ग्राम निगेटिव्ह. ठीक आहे. तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये एक सिंपल एक वाक्य लिहून ठेवा तुमच्याकडं. टॅकोइक ऍसिड काय प्रोनाउन्सिएशन असेल तर करा. हे ज्या बॅक्टेरियाच्या सेल वॉल मध्ये टॅकोइक ऍसिड जे असतं, हे ज्या बॅक्टेरियाच्या सेल वॉल मध्ये असतं ते बॅक्टेरिया असतात ग्राम पॉझिटिव्ह, आणि ज्या बॅक्टेरियाच्या सेल वॉल मध्ये हे नसतं ते असतात ग्राम निगेटिव्ह. दुसरं यामध्ये परत लिपो टॅकोइक ऍसिड पण असतात, त्याला पेप्टिडोग्लायकॉन असं पण म्हणतो आपण, जे की कॉमन आहे. आणि हे पेप्टिडोग्लायकॉन जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहेत यांच्यामध्ये जवळपास 80% पर्यंत असतं पेप्टिडोग्लायकॉन. ठीक आहे. आता ग्राम निगेटिव्ह बद्दल पाहूया आपण. ग्राम निगेटिव्ह म्हणजे काय, लिपोप्रोटीन लेअर असते, फक्त लिपोप्रोटीन लेअर फॉर्मेशन असतं, जे की पेप्टिडोग्लायकॉनचं जे पर्सेंटेज आहे इथं, पेप्टिडोग्लायकॉनचं पर्सेंटेज आहे 3 ते 12% पर्यंत. इथपर्यंतच हे पेप्टिडोग्लायकॉनचं पर्सेंटेज यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. ग्राम पॉझिटिव्ह यामध्ये विचारल्या जाण्यासारखं क्वेश्चन आहे. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये कुठलं ऍसिड असतं जे की ग्राम निगेटिव्ह मध्ये नसतं, तर टॅकोइक ऍसिड लक्षात ठेवा. त्यानंतर कुठल्या बॅक्टेरियाची सेल वॉल सगळ्यात कॉम्प्लेक्स असते, डिफिकल्ट असते, तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाची सेल वॉल ही कशी असते, कॉम्प्लेक्स असते, किचकट असते, कॉम्प्लेक्स असते. ठीक आहे. त्यानंतर आता हे पॉलिसॅकराइड लेअर जे आपण म्हणतो, ठीक आहे, पॉलिसॅकराइड लेयर्स, त्या पॉलिसॅकराइड लेअर वरून तुम्हाला ते सांगायचं, मी अगोदर जे म्हणलं ना, नाक, त्याच्यानंतर नाम, परत नाक आणि परत नाम. म्हणजे हे काय असतात थोडक्यात, हे बॉन्ड असतात. जसं आपण बॉन्डिंग सिस्टम पाहिलं ना 12वीच्या केमिस्ट्रीमध्ये, तशी बॉन्डिंग सिस्टम असते ही अमायनो ऍसिडची. हे सगळे काय, नाग म्हणजे काय, एन ऍसिटिल ग्लुकॅसामाइड, हे झाले नाग. आणि नाम म्हणजे काय, एन ऍसिटिल न्यूरॅमिक ऍसिड. हे नाग आणि नॉमचे फुल फॉर्म लक्षात ठेवा. आणि पेप्टाइड बॉन्ड जे असतात ना, ज्यावेळेस पेप्टाइड बॉन्ड्स असतात, हे अशा एच शेपचे पेप्टाइड बॉन्ड्स असतात ना, तर त्यामध्ये काय होतं, 5 ते 6 अमायनो ऍसिड्स असतात. कमीत कमी 5, जास्तीत जास्त 6. आणि या दोन्ही बॉन्डिंगला अटॅच करण्याचं काम, हे दोन्ही अमायनो ऍसिडला अटॅच केल्यानंतर एच शेप फॉर्मेशन होतं. याचं अशा प्रकारचं एच शेप फॉर्मेशन होतं. तर हे थोडक्यात लक्षात घ्या, पेप्टाइड बॉन्ड्स जे असतात हे अमायनो ऍसिड्सचे असतात. आणि पेप्टाइड बॉन्डनीच काय होतं, आपल्या डिफरंट पर्टिक्युलरली बॅक्टेरियाचे जे ऑर्गॅनिल्स असतात ते फॉर्मेशन होतं. लक्षात आलं. हे नाग आणि नाम आपण जे अगोदर पाहिलं ते कशाच्या रिलेटेड होतं, हे नाग आणि नाम, दॅट इज रिलेटेड विथ द सेल वॉल. सेल वॉलचं फॉर्मेशन जे आहे, किंवा ग्लायकॉन जे असतं, ग्लायकॉनचं फॉर्मेशन जे आहे ते त्या बॉन्ड मध्ये पर्टिक्युलरली जे अमायनो ऍसिड्स असतात किंवा पेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन झाल्यानंतरच काय होतं, सेल वॉल फॉर्म होते. आणि ती सेल वॉल मेनली 2 अमायनो ऍसिड यामध्ये असतात, एक तर नाम
आणि दुसरा नाग, एन ऍसिटिल ग्लुकोसामाइन आणि एन ऍसिटिल म्युरॅमिक ऍसिड. ठीक आहे, लक्षात आलं? थोडं डिटेल मध्ये आहे, जेवढं लक्षात राहिलं तेवढं घ्या आणि नाही जर लक्षात राहिलं तर परत परत व्हिडिओ पहा आणि परत परत तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेतल्यानंतर तेही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं आपल्या सेल वॉल रिलेटेड. त्याच्यानंतर दुसरं जे कंपोनंट आहे यामध्ये सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन आहे. आता ही सेल मेम्ब्रेन कुठं आहे? सेल मेम्ब्रेन जी काय इनर मोस्ट, जिला आपण म्हणतो इनर मोस्ट आहे. सेल मेम्ब्रेन जी आहे ती इनर मोस्ट आहे. आणि सेल मेम्ब्रेन कशाची तयार झालेली आहे? दॅट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड प्लस प्रोटीन. तयार झालेले फॉस्फोलिपिड आणि प्रोटीन. त्यानंतर हिचं जे नेचर असतं पर्टिक्युलरली ही लिक्विड नेचरचं असतं. लिक्विड नेचर फॉस्फोलिपिडचं जे असतात ते लिक्विड नेचरचे असतात. त्यानंतर याची स्टेबिलिटी, फक्त फॉस्फोलिपिडची स्टेबिलिटी जी असते ना ती सेल मेम्ब्रेन मध्ये असते. तर याच्यामधला एक पार्ट या डायग्राम मध्ये एक पार्ट सांगायचा राहिला तुम्हाला. हा जो पार्ट असतो ना, म्हणजे हा जो स्पेस असतो पर्टिक्युलरली, हा जो स्पेस असतो याला आपण काय म्हणतो? पेरिफेरल स्पेस. या स्पेसला आपण म्हणतो पेरिफेरल स्पेस. म्हणजे दोन लेअर मधला जो स्पेस असतो त्याला आपण म्हणतो पेरिफेरल स्पेस. त्यानंतर लिक्विड याचं नेचर जे असतं तर लिक्विड नेचरचं असतं फॉस्फोलिपिड्स. त्यानंतर फॉस्फोलिपिड्सचं जे नेचर असतं लिक्विड नेचरचं, थोडक्यात यामध्ये स्टॅबिलिटी, सेल मेम्ब्रेनची स्टॅबिलिटी जी डिपेंड असते ती असते स्टेरॉइड वरती, स्टेरॉइड्स वरती. आता हे स्टेरॉइड्स म्हणजेच काय? थोडक्यात आपला जर विचार केला आपला किंवा ऍनिमल्सचा आपण विचार केला तर ऍनिमल मध्ये याला म्हणतो आपण कोलेस्ट्रॉल. कोलेस्टेरॉल. जर प्लांट मेम्ब्रेनचा विचार केला, प्लांट सेल मेम्ब्रेनचा जर विचार केला तर याला आपण म्हणतो स्टेरॉइड. आणि बॅक्टेरियलच्या रिलेटेड जर विचार केला, बॅक्टेरिया सेल मेम्ब्रेन याचा जर विचार केला तर ही महत्वाची जे की आपण पाहतोय पेंटासायक्लिक असते. सायकलिक नेचरच्या स्टेरॉइड्स असतात यामध्ये, किंवा पेंटासायक्लिक नेचर यामध्ये असतं. ते नेचर कसं आहे काय आहे ते आपल्याशी जास्त महत्वाचं नाही, इथपर्यंतच आपल्याला महत्वाचं आहे. त्यानंतर सेल वॉल जशी फोल्ड होते ना, थोडक्यात ही सेल वॉल मधली, ठीक आहे, ही काय करते? कुठंतरी एका ठिकाणी फोल्ड होते आणि फोल्ड झाली म्हणजेच काय होतील? मेसोझोम्स तयार होतील. हे फोल्डिंग पोर्शन सेल वॉलचाच असतो जो की फोल्ड झालेला असतो, त्यालाच आपण काय म्हणतो? मेसोझोम्स. आणि हे मेसोझोम्स कशासाठी आपण अगोदरच पाहिलं, बेसिक फंक्शन काय याचं? रिस्पायरेशन साठी यूज केले जातात. ठीक आहे. त्यानंतर नंतरचा पार्ट आपण पाहणार आहोत सायटोप्लाझम. सायटोप्लाझम. तर हा सायटोप्लाझम जो आहे हा डिफरंट एन्झाईमने फॉर्म केलेला आहे. यामध्ये टीआरएनए असतो, टीआरएनए फॉर्मेशन असतं. त्यानंतर हे सायटोप्लाझम परत रिझर्व्ह फूड म्हणून पण यूज केलं जातं, रिझर्व्ह फूड मटेरियल. त्यानंतर आता रायबोझोमचा जर विचार केला, बॅक्टेरियामध्ये रायबोझोमचा जर आपण विचार केला तरी जवळपास 20,000 ते 30,000 रायबोझोम का असतात बॅक्टेरियाच्या सेलमध्ये. त्यामुळेच काय होतं, ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये 20 ते 30,000 मध्ये जर रायबोझोम असतील तर बॅक्टेरियाची जी काही आपल्याला हे असते काय म्हणतो, सायटोप्लाझम जो असतो बॅक्टेरियाचा, हा कसा दिसतो? ग्रॅन्युलर दिसतो. ग्रॅन्युलर म्हणजे ते रायबोझोम बॉडीत सगळीकडे स्प्रेड झालेले असतात आणि त्यामुळेच काय होतं आपल्याला तो एकदम ग्रॅन्युलर नेचर त्याचं पाहायला भेटतो. रायबोझोम्स परत काय होतं इथं, रायबोझोमचा जर विचार केला तर 70S चे रायबोझोम्स आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतरच 70S मध्ये पण दोन पार्ट असतात, लक्षात घ्या. एक 50S चा पार्ट असतो आणि दुसरा असतो 30S चा. पण याला कंबाइनली ज्यावेळेस आपण काउंट केलं जातं पॉली रायबोझोम्स किंवा त्याचे एकमेकावरती असे रायबोझोम फॉर्मेशन झालेलं असतं. त्यामुळं काय होतं, फायनल याचं जे हे असतं
त्यावेळेस आपण याला 70S म्हणतो. पण ज्यावेळेस सेगमेंटचा विचार केला जातो तर सेगमेंट एक 50S चा सेगमेंट असतो, एक 30S चा सेगमेंट असतो. तर हे सेगमेंटही लक्षात असू द्या. त्यानंतर फूड रिझर्व करण्यासाठी जे यूज केलं जातं, डिफरंट फूड रिझर्व केले जातात यामध्ये, तर त्या रिलेटेड थोडस पाहूया आपण. आता मेझोझोम्सचा जर विचार केला तर असे जे स्ट्रक्चर आपण पाहिले याला काय म्हणू आपण, मेझोझोम्स. ठीक आहे. हे मेझोझोम जे असतात ना, दोन प्रकारचे मेझोझोम्स असतात. दोन प्रकारचे मेझोझोम्स असतात. अशा प्रकारचे दोन मेझोझोम्स लक्षात ठेवा. एक कुठला असतो, पेरिफेरल, आणि दुसरा असतो सेंट्रल. जे अगोदर पण आपण पाहिलं. तर पेरिफेरल मेझोझोम जो असतो, जो कशासाठी बेसिकली यूज केला जातो, किंवा मेझोझोमचं फंक्शन काय असतं, रिस्पायरेशन साठी यूज केला जातो. आणि हाच पेरिफेरल मेझोझोमस काय करतो, ऍक्ट्स ऍज ए मायटोकॉन्ड्रिया. बॅक्टेरियाचा मायटोकॉन्ड्रिया म्हणून यूज कुठला मेझोझोम करतो, पेरिफेरल मेझोझोम्स. त्याच्यानंतर सेंट्रल मेझोझोम जो असतो, हा काय करतो, न्यूक्लियाइडला होल्ड करतो. न्यूक्लियाइडला होल्ड करतो. आणि हा कशासाठी यूज केला जातो, जनरली डीएनए रेप्लिकेशन साठी हा यूज केला जातो. मेझोझोम्स टर्म कुणी दिलेली आहे, ही मेझोझोम जी टर्म आहे ही टर्म दिलेली आहे फिजेन्स. ही टर्म दिलेली आहे, मेझोझोम जी टर्म आहे ती दिलेली आहे फिजेन्सने. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? इथपर्यंत लक्षात आलं का सांगा? ठीक आहे. तर याच्यानंतरचा पार्ट फ्लॅजेला थोडा मोठा आहे. फ्लॅजेला समजायला आणखी वेळ लागेल. फ्लॅजेला आपण नेक्स्ट याच्यामध्ये घेणार आहोत. पिली पाहूया शॉर्ट मध्ये. पिली कशासाठी यूज केलं जातं, ज्याला आपण म्हणतो सेक्स ऑर्गन. कशामध्ये यूज केलं जातं, कॉन्जुगेशन मध्ये. हे पण विचारलं जाऊ शकता तुम्हाला की सेक्स ऑर्गन विच इज यूज ड्युरिंग द कॉन्जुगेशन इन बॅक्टेरिया, तर कुठला आहे तो, पिली. जसं कॉन्जुगेशनचा जर विचार केला, या दोन बॅक्टेरियल सेल आहेत. फॉर एक्झाम्पल या दोन बॅक्टेरियल सेल आहेत, तर इकडून सेक्स पिली एक आली आणि इकडल्या बॅक्टेरियाची एक सेक्स पिली आली, तर ह्या दोन्ही अटॅच होतात. आणि या ब्रिजला जे आपण म्हणतो, तर या ब्रिजला म्हणतो आपण कॉन्जुगेशन ट्यूब किंवा कॉन्जुगेशन ब्रिज पण म्हणतो याला. तर अशा प्रकारे या सेक्स पिली काय करतात, तिथं रोल प्ले करतात. म्हणजे बॅक्टेरियाचं डीएनए एका याच्यामधून दुसऱ्या याच्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठीचं काम कोण करतं, हे पिली करतात. ठीक आहे. तर इथपर्यंत कुणाला काही अडचण असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला लगेच विचारा. उरलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करूया. आता उद्या लेक्चर नसणार आहे, उद्या एक्झाम आहे, त्यामुळे मला लेट होईल यायला. तर उद्याचं लेक्चर नाहीये.